हॅलो एव्हरीवन, दिस इज BSc लेक्चर लिनियर अल्जेब्रा. मी तुम्हाला लिनियर अल्जेब्राची डेफिनेशन समजावून सांगितली. ती प्रत्येकाला क्लिअर झाली असेल असं मला वाटतंय. आणि काही एक्झाम्पल्स पण सांगितले. 4 एक्झाम्पल्स घेतले आपण आणि लिनियर व्हेक्टर स्पेसेसची डेफिनेशन. त्याच्यामध्ये मेनली 2च ऑपरेशन आहेत, ॲडिशन आणि स्केलार मल्टिप्लिकेशन. त्याच्यामध्ये फील्ड असते. स्केलार मल्टिप्लिकेशनमध्ये फील्डमधला एलिमेंट येतो मल्टिप्लिकेशनमध्ये. आणि ॲडिशन काय असते तर व्हेक्टर ॲडिशन असते. जो आपल्याला सेट आपण ज्याला व्हेक्टर स्पेस म्हणतो त्याच्यामधल्या एलिमेंट्सची काय असते, ॲडिशन असते. तर व्हेक्टर स्पेसची डेफिनेशन क्लिअर झाली असेल असं मी समजून पुढचा भाग स्टार्ट करतो. सबस्पेस. सो सगळ्यांनी सबस्पेसची डेफिनेशन लिहून घ्या. हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. सबस्पेस. 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 If V is vector space, V is a vector space over a field F, over a field F. V हा vector space आहे field F वरती, and W is a subset of V. W हा V चा सबसेट आहे. Then we say that W is subspace of V over a field F if W itself is a vector space over a field F with the operation in V. So carefully definition समजून घ्या. V हा वेक्टर स्पेस आहे आणि W हा त्याचा एक सबसेट आहे. मग Wला आपण सबस्पेस कधी म्हणणार तर Wला स्वतःला व्हेक्टर स्पेस व्हावं लागेल. जे V वरती ऑपरेशन आहे ते स्केलार मल्टिप्लिकेशन आणि व्हेक्टर ॲडिशन. तर Wला सबस्पेस कधी म्हणायचं तर W हा स्वतः व्हेक्टर स्पेस झाला पाहिजे ओव्हर अ फील्ड F. म्हणजे ज्या फील्डवरती V हा व्हेक्टर स्पेस आहे त्याच फील्डवरती Wला सुद्धा काय व्हायला पाहिजे, वेक्टर स्पेस व्हायला पाहिजे. तेव्हा आपण त्याला काय म्हणणार, सबस्पेस. आणि सबस्पेस दाखवण्यासाठी आपण काय करतो, आर फॉर ऑल अल्फा कॉमा बीटा बिलोंग्स टू फील्ड F अँड फॉर ऑल W1 कॉमा W2 बिलोंग्स टू W, दिस शुड हॅपन. अल्फा W1 प्लस अल्फा W2 बिलोंग्स टू W. म्हणजे आपण कुठलेही 2 एलिमेंट W मधले घेतले आणि कुठलेही 2 एलिमेंट फील्डमध्ये घेतले आणि त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन घेतलं तर ते कशामध्ये जायला पाहिजे, W मध्ये जायला पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे समजून घ्या. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इफ वी टेक एनी 2 एलिमेंट्स अल्फा बीटा बिलोंग्स टू F and if any 2 elements W1 W2 belongs to W, then their linear combination जर W मध्ये जात असेल, त्यांचं प्रत्येक ह्याचं लिनियर कॉम्बिनेशन्स जर W मध्ये जात असेल तर त्या Wला आपण काय म्हणायचं, सबस्पेस म्हणायचं. मी नंतर काही एक्झाम्पल्स पण घेणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला होमोमॉर्फिझमची डेफिनेशन लिहून देणार आहे. होमोमॉर्फिझम. ह्याला आपण आणखीन असंही म्हणू शकतो, और लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. होमोमॉर्फिझम और लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. होमोमॉर्फिझम म्हणजे काय, एक फंक्शन आहे ते काही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतं, 2 प्रॉपर्टीज आहेत
एक ॲडिशनची आणि एक दुसरी स्केलर मल्टिप्लिकेशनची. जर त्या दोन प्रॉपर्टीज जर ते फंक्शन सॅटिस्फाय करत असेल तर त्याला आपण होमोमॉर्फिझम म्हणायचं किंवा लिनियर ट्रान्सफॉर्मेशन म्हणायचं. आता आपल्याला जे युनिव्हर्सिटीनं बुक दिलेलं आहे त्याच्यामध्ये होमोमॉर्फिझम शब्दाचा यूज केला आहे आणि काही दुसरे ऑथर आहेत ते काय करतात, लिनियर ट्रान्सफॉर्मेशन या शब्दाचा उल्लेख करतात. तर आपण होमोमॉर्फिझमच म्हणत जाऊ कारण आपल्या बुकमध्ये तेच दिलेलं आहे. सो होमोमॉर्फिझमची डेफिनेशन लिहून घ्या. इफ U and V are vector spaces over a field F, if U and V are vector spaces over a field F, then mapping T from U to V is said to be homomorphism of U into V. कारण आपलं फंक्शन टी काय U to V आहे, मग आपण त्याला काय म्हणणार, इज सेड टू बी होमोमॉर्फिझम ऑफ U into V if for all U1, U2 belongs to U and alpha belongs to field F. मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितले अल्फा बीटा गॅमा दिसले तर ते फील्डचे एलिमेंट असतील आणि U1, U2, X, Y, Z, W1, W2 असतील तर ते वेक्टर स्पेसचे एलिमेंट्स असतील. तर पहिली प्रॉपर्टी काय आहे, T of U1 plus U2 is equal to T of U1 plus T of U2. दुसरी प्रॉपर्टी काय, T of अल्फा टाइम्स U1 is equal to अल्फा बाहेर येतो T of U1. इथं बघा आता हा एलिमेंट कुठला आहे U1 आणि U2 कुठले एलिमेंट्स आहेत, U मधले एलिमेंट्स आहेत. त्यांचे ॲडिशन सुद्धा काय आहे U मध्येच आहे कारण डेफिनेशनमध्येच वेक्टर स्पेसच्या काय आहे ॲबेलियन ग्रुप अंडर ॲडिशन. सो ही त्याची इमेज आहे, ह्या एलिमेंटची ही इमेज आहे. U1 प्लस U2 कुठला एलिमेंट आहे, U मधला एलिमेंट आहे. त्याची इमेज V मध्ये, कुठल्याही फंक्शनची इमेज काय असते पुढच्या सेटमध्ये असते, ही डोमेन ही कोडोमेन. सो हे काय ओपन झालं, T of U1 प्लस U2 इज इक्वल टू T of U1 प्लस T of U2. हे समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल कन्सिडर करा. ह्याला सपोज मी असं लिहिलं, आपलं एक फंक्शन आहे F फ्रॉम सेट ऑफ नॅचरल नंबर्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स आणि मी एक फंक्शन डिफाईन केलं f of x इज इक्वल टू 3x बरोबर. आता मग f ऑफ कुठलेही दोन एलिमेंट्स घेतले x ह्याच्यामधले, तर f ऑफ x प्लस वाय इज इक्वल टू काय येईल 3 टाइम्स x प्लस वाय. सो ह्याला मी 3 मध्ये मल्टिप्लाय केलं 3x प्लस 3y बरोबर 3f ऑफ x. ह्याला मी असं लिहू शकतो ना, म्हणजे f ऑफ x प्लस f ऑफ y. तर ब्रॅकेट ओपन झाला ना. तशाच फॉर्ममध्ये जर T ऑफ U1 प्लस U2 इज इक्वल टू T ऑफ U1 प्लस T ऑफ U2 असेल आणि T ऑफ अल्फा टाइम्स U1 इज इक्वल टू अल्फा बाहेर निघाला, काय फरक पडणार आहे का, नाही. म्हणजे अल्फा जर बाहेर निघत असेल, जो स्केलर आपण मल्टिप्लाय केला आहे तो जर बाहेर निघत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, होमोमॉर्फिझम. जर एखादं ट्रान्सफॉर्मेशन एका वेक्टर स्पेसपासून दुसऱ्या वेक्टर स्पेसवर आहे आणि ते जर त्या दोन प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, लिनियर ट्रान्सफॉर्मेशन किंवा होमोमॉर्फिझम किंवा लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. मला वाटतं तुम्हाला डेफिनेशन समजली असेल. आणखीन एक डेफिनेशन, कर्नल ऑफ होमोमॉर्फिझम. कर्नल ऑफ होमोमॉर्फिझम कर्नल ऑफ होमोमॉर्फिझम. कर्नल ऑफ होमोमॉर्फिझम ही पण डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सपोज T हे आपलं U2V वरती काय आहे, होमोमॉर्फिझम. B होमोमॉर्फिझम
मग कर्नल ऑफ टी त्याची डेफिनेशन, कर्नल ऑफ टी इज इक्वल टू यू बिलॉंग्स टू यू सच दॅट टी ऑफ यू इज इक्वल टू 0. म्हणजे यू मधले असे सगळे एलिमेंट जे व्ही मधल्या 0ला मॅप होतात. कळली का डेफिनेशन? यू मधले असे सगळे एलिमेंट जे व्ही मधल्या 0ला मॅप होतात त्याला आपण काय म्हणायचं? कर्नल ऑफ होमोमॉर्फिझम. आता यू हा कुठला आहे? म्हणजे कर्नल ऑफ टी कोणाचा सबसेट होईल? यूचा सबसेट होईल, कारण यू मधले सगळे एलिमेंट येणार आहेत जे व्हीच्या ॲडिटिव्ह आयडेंटिटीला मॅप झालेत. हा 0 काय आहे? ॲडिटिव्ह आयडेंटिटी ऑफ व्ही. आणि कर्नल ऑफ टी कोणाचा सबसेट होणार आहे? यूचा. कर्नल ऑफ टी इज अ सबसेट ऑफ यू, कारण त्याच्यामधलेच सगळे एलिमेंट या सेटमध्ये येणार आहे. हे लक्षात असू द्या, कर्नल ऑफ टी हा यूचा सबसेट होणार आहे. आता मी नंतर काय प्रूव्ह करणार आहे? कर्नल ऑफ टी इज अ सबस्पेस ऑफ यू. तो त्याचा सबसेट तर आहे, पण मला आणखीन प्रूव्ह काय करायचं आहे? तर तो त्याचा सबस्पेस सुद्धा आहे. सो एक्झाम्पल, शो दॅट कर्नल ऑफ टी इज अ सबस्पेस ऑफ यू. त्याच्या अगोदर एक डेफिनेशन आणखीन लिहून घ्या, आयसोमॉर्फिझम. याच्या अगोदर एक डेफिनेशन लिहून घ्या, आयसोमॉर्फिझम. Isomorphism. If T from U to V is homomorphism. That is two properties, T of U1 plus U2 is equal to T of U1 plus T of U2, and T of alpha U1 is equal to alpha times T of U1, where alpha belongs to field F and U1 comma U2 belongs to U. U1 comma U2 belongs to U. ह्या दोन प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत असेल तर आपण त्याला होमोमॉर्फिझम म्हणतो. आणखीन तिसरी प्रॉपर्टी जर सॅटिस्फाय करत असेल, इफ, आणि तिसरी प्रॉपर्टी काय आहे? T इज 1-1 किंवा त्याला असे म्हणू शकता 1-1. 1-1लाच आणखीन एक शब्द आहे म्हणण्याचा, त्याला काय म्हणू शकतो आपण? 1-1. जर एखादं होमोमॉर्फिझम ह्या तीन प्रॉपर्टीज सॅटिस्फाय करत असेल तर त्याला आपण एक वेगळं नाव दिलेलं आहे, त्याला काय म्हणायचं? आयसोमॉर्फिझम. इफ द होमोमॉर्फिझम इज 1-1 देन इट इज आयसोमॉर्फिझम. किंवा असंही डिफाईन करू शकतो, एखादं ट्रान्सफॉर्मेशन त्याला आयसोमॉर्फिझम कधी म्हणायचं? तर पहिल्यांदा ते काय असायला पाहिजे? होमोमॉर्फिझम असायला पाहिजे, आणि ते 1-1 असायला पाहिजे. जर या तीन प्रॉपर्टीज सॅटिस्फाय करत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? आयसोमॉर्फिझम. सो आणि एक नोटेशन आहे, होमोमॉर्फिझम ऑफ यू व्ही. हे नोटेशन काय सांगतं? सेट ऑफ ऑल होमोमॉर्फिझम्स फ्रॉम U इंटू V. हे लक्षात असू द्या, कारण हे पुढं इंट्रोड्यूस होणार आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो होमोमॉर्फिझम ऑफ यू व्ही हे एक नोटेशन आहे, आणि या नोटेशन काय सांगतं? सेट ऑफ ऑल होमोमॉर्फिझम्स फ्रॉम यू इंटू व्ही. सगळे होमोमॉर्फिझम कलेक्ट केले आणि त्याचा एक सेट बनवला, आणि त्याला आपण काय नाव दिलं? होमोमॉर्फिझम, HOM आणि ओपन ब्रॅकेटमध्ये UV. तर त्याला काय म्हणायचं? होमोमॉर्फिझम ऑफ UV. Now I am going to prove kernel of T is subspace of U. Example, T from U to V is homomorphism. T from U to V is a homomorphism. Then prove that kernel of T is
सबस्पेस ऑफ यू. आता सबस्पेसची डेफिनेशन मी तुम्हाला लिहून दिली, तर तो पहिल्यांदा काय असायला पाहिजे, एखाद्याचा सबस्पेस होण्यासाठी तो पहिल्यांदा सबस्पेस असला पाहिजे. आणि मी तुम्हाला आताच सांगितलं की कर्नल ऑफ टी इज अ सबस्पेस ऑफ यू. आणि नंतर काय सांगितलं आहे, अल्फा आणि बीटा फील्डमधले 2 एलिमेंट घेतले आणि जो सबस्पेस दाखवायचे त्याच्यातले 2 एलिमेंट घेतले आणि त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन जर त्या सेटमध्ये जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सबस्पेस म्हणतो. सो ह्याच्यातला पहिला पार्ट तर मी तुम्हाला मगाच सांगितलं आहे, कर्नल ऑफ टी इज अ सबसेट ऑफ यू. सेकंड पार्ट, मी ह्याच्यातले कोणतेही 2 एलिमेंट घेतले कर्नल ऑफ टी. पहिल्यांदा मी कर्नल ऑफ टी डिफाईन करतो. कर्नल ऑफ टी इज इक्वल टू यू बिलॉंग्स टू सेट यू सच दॅट टी ऑफ यू इज इक्वल टू 0. कर्नल ऑफ टी हा सेट आहे. मी त्याच्यातले कुठले 2 आर्बिट्ररी एलिमेंट उचलले, u1, u2 बिलॉंग्स टू कर्नल ऑफ टी अँड अल्फा, बीटा बिलॉंग्स टू फील्ड एफ. राईट. आपल्याला गिवन काय आहे, तर टी हा होमोमॉर्फिझम आहे. सो ह्याच्यामधले जर एलिमेंट असतील कर्नलमधले तर काय असायला पाहिजे, टी ऑफ यू वन इक्वल टू 0 अँड टी ऑफ यू टू इज इक्वल टू 0 असायला पाहिजे. आता मला हा जो लिनियर कॉम्बिनेशन घेतलेला एलिमेंट आहे अल्फा यू वन प्लस बीटा यू टू हा कर्नल ऑफ टी मध्ये जातो का हे चेक करायचे. जर तो गेला तर हा आपला सबस्पेस आहे, जर तो गेला नाही तर तो आपला सबस्पेस नाही. आता मला सांगा, आता होमोमॉर्फिझम दिलंय, मग हे ओपन होणार टी ऑफ अल्फा यू वन प्लस टी ऑफ अल्फा बीटा यू टू. बरोबर. सो दुसरी प्रॉपर्टी होमोमॉर्फिझमची काय सांगते, अल्फा बाहेर येतो टी ऑफ यू वन, इकडून बीटा बाहेर येतो बीटा टी ऑफ यू टू. बरोबर. आता हे काय आहे, 0 अल्फा इंटू 0 प्लस बीटा इंटू अल्फा आणि बीटा आपल्याला काय माहीत नाहीत, पण हे आपल्याला माहीत आहे किंवा कारण ते कर्नलमधले एलिमेंट आहेत, ते 0च असायला पाहिजे इंटू 0. सो 0 प्लस 0 इज इक्वल टू 0. तर हा जो एलिमेंट आहे त्याची इमेज व्ही मध्ये काय आली, 0 आली. देअरफॉर मी असं म्हणू शकतो, आपल्याला काय भेटलं, टी ऑफ अल्फा यू वन प्लस बीटा यू टू इज इक्वल टू 0 आलं. राईट. दिस इम्प्लाइज दॅट अल्फा यू वन प्लस बीटा यू टू बिलॉंग्स टू कर्नल ऑफ टी. दिस इम्प्लाइज दॅट, डेफिनेशनच्या खाली मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ह्याच्यामुळे आपण असं काय म्हणू शकतो, तर कर्नल ऑफ टी इज सबस्पेस ऑफ यू. समजलं काय व्यवस्थित. पहिल्यांदा आपण सांगितलं की कर्नल ऑफ टी हा यूचा सबसेट आहे आणि नंतर काय सांगितलं, जर आपण अल्फा आणि बीटा फील्डमधले घेतले आणि यू वन आणि यू टू हे 2 कुठलेही एलिमेंट जे कर्नलमधले घेतले, तर ते जर कर्नलमधले एलिमेंट्स असतील तर त्यांची इमेज काय असायला पाहिजे, 0. 0 कुठला आहे, आयडेंटिटी एलिमेंट ऑफ व्ही. मग त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन घेतलं आणि ते लिनियर कॉम्बिनेशनची इमेज 0 आली आपल्याला. ह्याचा अर्थ काय, तर ते लिनियर कॉम्बिनेशन घेतलेला जो एलिमेंट आहे तो कर्नलमध्ये गेला. मग त्यांच्या प्रत्येक लिनियर कॉम्बिनेशनचा जर एलिमेंट कर्नलमध्ये जातोय तर 100% काय असायला पाहिजे, कर्नल ऑफ टी हा यूचा सबसेट असायला पाहिजे. आणखीन एक डेफिनेशन देतो तुम्हाला, 1-1 फंक्शन और 1-1 ट्रान्सफॉर्मेशन. 1-1 कशाला म्हणायचं, सपोज टी इज अ ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम यू टू व्ही. हे यू आणि वे कन्सिडर करत चला, यू आणि व्ही हे वेक्टर स्पेसेस आहेत ओव्हर अ फील्ड एफ. 1-1 कधी म्हणायचं, तर टी ऑफ यू वन इज इक्वल टू टी ऑफ यू टू. दिस इम्प्लाइज दॅट यू वन इज इक्वल टू यू टू. ह्याचा अर्थ काय, इमेजेस जर सेम असतील तर ते 2 एलिमेंट सुद्धा सेमच असायला पाहिजेत. किंवा यू वन इज नॉट इक्वल टू यू टू इम्प्लाइज टी ऑफ यू वन इज नॉट इक्वल टू टी ऑफ यू टू. जर इमेजेस जर सेम असतील तर
ते एलिमेंटसुद्धा सेमच असायला पाहिजे आणि एलिमेंट जर वेगवेगळे असतील तर त्यांच्या इमेजेससुद्धा वेगळ्याच असायला पाहिजे. तर हे फंक्शन 1 1 होईल. फॉर एक्झाम्पल मी काय घेतलं, एफ इज अ फंक्शन फ्रॉम आर टू आर अँड एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. तर हे फंक्शन 1 1 होऊ शकतं का? नाही होऊ शकत, कारण एफ ऑफ 1 इज इक्वल टू 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 अँड एफ ऑफ -1 इज इक्वल टू -1 स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजे हे बघा 1 -1 हा सेट ऑफ रिअल नंबर्स, इथे कुठंतरी 1 आहे, 1 लाच मॅप झाला आहे आणि -1 सुद्धा 1 लाच मॅप झाला आहे. पण हे दोन सारखे आहेत का? नाही, दोन वेगवेगळे एलिमेंट एका नंबरला मॅप झाले, म्हणून दिस फंक्शन इज नॉट 1 1. हो, 1 1 ची डेफिनेशन कळाली असेल तुम्हाला. आयसोमॉर्फिझमची डेफिनेशन सांगितली तुम्हाला. जर एखादं होमोमॉर्फिझम जर 1 1 होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? आयसोमॉर्फिझम. सो नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. तुम्हाला काही अडचणीज असतील किंवा तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉल करू शकता, कधीही कॉल करा, काही अडचण नाही, किंवा मॅसेज टाका व्हॉट्सअपवरती, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. सो थँक्यू. आपण आजचं लेक्चर इथंच थांबू. नेक्स्ट पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला. थँक्यू.